पक्ष विलिनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हे मोठं विधान केलेलं आहे। विलिनीकरणाच्या चर्चेत जे नव्हते त्यांना या बैठकीबाबत काय माहिती असेल असं विधान त्यांनी केलेलं आहे। आपण पाहतोय की जेव्हा अजित पवार यांचं निधन झालं त्यानंतर लगेचच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार मंत्री या सगळ्यांकडूनच पक्ष विलिनीकरणाबाबत सातत्यानं वक्तव्य करण्यात आली। त्यात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात प्रामुख्याने चर्चा होत होती असं देखील समोर आलं। संदीप राजकोळकर आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील। संदीप, शरद पवार यांचं हे मोठं विधान अगदी बरोबर आहे। शरद पवार यांचं हे विधान खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी आहे असं म्हणावं लागेल। कारण कालच आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की अजित पवार यांनी याबाबत आमच्याशी चर्चा केली असती किंवा यापुढे जर विलिनीकरण करायचं झालं तर चर्चा करावी लागेल। आणि सुनील तटकरे यांनी देखील हे वृत्त फेटाळण्याचा प्रयत्न केला होता। त्यातच शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान हे वक्तव्य केलेलं आहे की जे लोक विलिनीकरणाच्या चर्चेसाठी जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये जे कोण नव्हते त्यांना काय माहिती असणार या विलिनीकरणासंदर्भात असं थेट म्हटलेलं आहे। याचाच अर्थ विलिनीकरणाची चर्चा सुरू होती हे आता सिद्ध झालेलं आहे म्हणता येईल। आणि अजित पवार यांची इच्छा होती, वारंवार शरद पवार यांच्या पक्षाकडून जे सांगितलं जातंय ते देखील आता खरं ठरतंय हेच म्हणता येईल। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा बोला उपमुख्यमंत्री यांचा आता शपथविधी पार पडलेला त्या आता इतर त्यांचे कार्यक्रम सुरू झाले। मात्र आता महत्वाचं हेच आहे की आगामी काळामध्ये कधी नेमकं विलिनीकरणासाठीच्या जे पुढच्या हालचाली आहेत त्या कधी होतात हे बघणं देखील आता महत्वाचं असणार आहे। बरं, धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। शरद पवार यांचं हे मोठं विधान, त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर आता काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।